करूया, मॅच सुरू करा. तुम्ही मॅच मध्ये थांबू नका, मॅच सुरू ठेवा. आदरणीय सन्मान्य नर्तम शेठ यांचं आगमन झालंय. पहिला चेंडू डीप बॅकवर्ड कव्हर क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक आहे तिकडे मयूर आणि या ठिकाणी चेंडू झालाय फरार. धावा येतात ते 4. चौकार. या ठिकाणी बाउंड्री आले पहिल्या चेंडूवरती. फायनलचा मॅच मैदानामध्ये प्रेक्षकांना तुम्ही पाहतायत, अनुभवतायत. थोडासा नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल, कदाचित या ठिकाणी बफिंग होत असेल, बफर होत असेल हा टेलिकास्ट. मात्र नागले गाव म्हटला तर एक निसर्ग रम्य असं गाव. धावफलक आपण पाहू शकतात, नक्कीच वाढतंय, एक्स्ट्रानं जाऊन पोहोचतोय 5 वरती. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला होता आदित्य बरफ याने. आपल्याला या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य लाभलंय, ते म्हणजेच आदरणीय सन्मान्य पोलीस जवान या गावचे सुपुत्र सुनील पागे यांच्या माध्यमातून सुद्धा, पद्मनजी शेलका यांच्या माध्यमातून सुद्धा आणि गणेशजी शेलार यांच्या माध्यमातून सुद्धा एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. सुरेख चेंडू. दोन्ही खेळाडू जर आपण पाहिले समान उंचीचे आहेत. नक्कीच एक चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यानंतर आदरणीय सन्मान्य भरतजी देवलीकर साहेब, बेबी एरंडे मॅडम आणि विद्यमान सरपंच प्रमिला कोदे मॅडमच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेसाठी मोलाचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. सुरेख चेंडू तेवढ्याच चांगल्या पद्धतीने लेट कट केला जातो. चेंडूला डीप गली क्षेत्रामध्ये चेंडू धावतो. एक नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण आहे वेळेस मयूर याचं, सुंदर क्षेत्ररक्षण. धाव फलक मात्र पुढे सरकलं 2 न जाऊन पोहोचतोय धावफलकावरती, ते म्हणजेच 7 धावा ह्या धावफलकावरती लागल्या जातात. आदरणीय सन्मान्य श्रीमती सुरेखा मनोहर कोदे मॅडमच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. तसेच सुरेखा पांडुरंग जाधव मॅडमच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य या आयोजनासाठी लाभलेलं आहे. प्रेम जाधव पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवरती, राईट आर्म राऊंड द विकेट समारा. ओ लॉंग ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक असेल आणि तो असला तरी फरक पडत नसेल, कारण की चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. साई तुझं देऊळ शोभतय शिर्डीये नगरान र शिर्डीये नगरान पालखीला नाचताना साई भक्त आयल्या तुझे दारान. थँक्यू डीजे. बघा संघाचा कॅप्टन होता तिकडे आणि कॅप्टन करणंच तिकडे चूक झालाय. उलट आदित्य होता आणि आदित्य करणं ही भरपूर मोठी चूक झालाय. आदित्य आणि आदित्याचा झेल सोडलाय, तो झेल कदाचित महागात पडू शकतो. एक सिंगल धाव इथे आलेली आहे. धावसंख्या सिंगलने जाऊन पोहोचले ती म्हणजे 14 या धावसंख्येवरती. पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता, त्यानंतर व्हाईट बॉल आला, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर षटकार, त्यानंतर सिंगल. 14 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. अवलेच पाहतो आपण राकेशच्या बॅट मधून चांगला प्रहार. अजित माली वंडर बाय ऑफ बीबीपाडा, चांगला झेल. फलंदाज सरते फेल. या ठिकाणी आपण पाहू शकतात एक गडी बाद झालाय, मात्र धावसंख्या आहे ती 14 आणि एक षटक समाप्त झालाय. पाहूया कुठला गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळतोय. 14 धावा धावफलकावरती लागलेल्या आहेत. 3 षटकांचा मॅच आहे. जास्त टीम मीटिंग करू नका संतोष कोम, कारण की दुसऱ्या इनिंग मध्ये तुम्हाला फलंदाजी करायची आहे. याचा सुद्धा थोडस भान असायला हवं, कारण दुसऱ्या इनिंग मध्ये फलंदाजी करताना बॅड लाईट मध्ये तुम्हाला जेव्हा खेळाल तेव्हा थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो. एकतर पूर्ण सूर्यप्रकाश, एकतर पूर्ण रजनीश म्हणजेच
नाईट फ्लड लाईट मध्ये खेळणं पसंत करतात खेळाडू. अपुऱ्या सूर्यप्रकाश आणि अपुरा फ्लड लाईट याच्यामध्ये खेळणं कुणालाही पसंत नसतं. मात्र आपल्याकडे फ्लड लाईट नाही आहेत आणि त्याची व्यवस्था सध्या झालेली नाही आहे. योगेश ज्यांनी पहिल्या दिवसामध्ये दुसऱ्या दिवसामध्ये एक विकेट मेडन षटक हाताळलं होतं आणि या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल प्रदीप की सामना कशा पद्धतीने कुठल्या साईडनं झुकतोय किंवा पहिल्या इनिंग मध्ये किती धावसंख्या होईल अंदाजे. योगेश आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन जाईल आदित्य बरफसाठी. आदित्यला एक जीवनदान देखील मिळालंय. सरळ बॅटने हा फटका ते केला गेलाय. आदित्य कोठावले आहे तिकडे, ज्याच्याकडून आदित्य बरफ याचा झेल सुटला होता. एक सिंगल धाव इथे आलेली आहे. धावसंख्या 15. 3 ओव्हरचा आपण इथे मॅच पाहतोय. 3 ओव्हर मध्ये पाहूया कुठपर्यंत मजल मारतोय गावदेवी कामन हा संघ. सचिन कवलेसाठी हा चेंडू थोडासा खाली राहिला होता. बॅट्समन बीट झाला, यष्टिरक्षक देखील बीट झाला. बाईटच्या स्वरूपात एक धाव मिळालाय. बघा योगेश याने कालच्या दिवसामध्ये खूप इम्प्रेस केलं होतं. बॅटिंग असेल, बॉलिंग असेल, खूप चांगली कामगिरी. एक उभरता सितारा इथे आपल्याला पाहायला मिळतोय टायगर स्पोर्ट्स भिवपाडा या टीम कडून. कालच्या दिवसामध्ये संतोष कुंभ याची कुठलीच कमी जाणू दिली नव्हती, कारण सलामीला कल्पेशच्या सोबत कल्पेशाला चांगली साथ दिली होती. इथे देखील आपण पाहतोय संधी होती, मात्र संतोष कोम याच्या आवाक्यापेक्षा उंची घेऊन हा चेंडू निघून गेला होता. बघा रुपेश माळी देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय, ज्याच्यासाठी कालच्या दिवसामध्ये बक्षीस जाहीर झालं होतं एवन जोडीकडून. मिस टायमिंग इथे देखील झालाय. शतरक्षक दूरवरती आहे. एक धाव मिळेल, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होईल. अक्षय तिकडे पोहोचेल तोपर्यंत दुसरी धाव ही कंप्लीट झालेली आहे. या 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या. धावसंख्या 19. या संध्याकाळच्या सत्रामध्ये 30 ते 35 धावा नक्कीच थोड्याशा निर्णायक ठरू शकतात या फायनल मॅच मध्ये. पाहूया कामन संघ कुठपर्यंत मजल मारतोय या मैदानावरती. या अगोदर कामन संघ दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरलेला आहे. या सीझन मध्ये आपण जर बघितलं तर टायगर स्पोर्ट्स भिवपाडा संघ एक वेळेला चॅम्पियन देखील ठरलेला आहे. त्याच्याच मैदानावरती खूप चांगली कामगिरी त्यांनी केली होती आणि ह्या मैदानावरती देखील चांगली कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे टायगर स्पोर्ट्स भिवपाडा हा संघ. यावेळेस पाहतो आपण चेंडू हवेमध्ये आहे. पुन्हा एकदा आदित्य चेंडूच्या खाली. यावेळेस कुठली चूक होत नाहीये. चांगला झेल. फलंदाज ठरतोय फेल. सचिन कवले बॅक टू द डगआउट. हॅलो. तर नक्कीच या ठिकाणी या आयोजनासाठी ज्यांनी मोलाचं सहकार्य दिलंय आदरणीय सन्मान्य भालचंद्रजी वसंत पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा, भालचंद्र बाबांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. रमेशजी महादेव गांजारी म्हणजेच बापू यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य हे आर्थिक सहकार्य लाभलं आहे. पंकजजी बबन हजारे यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला पाण्याची व्यवस्था झाली आणि लीलाधरजी लहू कोदे यांच्या माध्यमातून सुद्धा पाण्याची व्यवस्था आपल्याला झालेली आहे. जितेंद्र पांडुरंग तबाले यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. मुन्नाबाई शिलोत्तर मुन्नाबाई यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला चेंडूंची व्यवस्था झाली आहे. धावसंख्या झालेली आहे ते म्हणजेच प्रदीप 19 धावा या धावफलकावरती लागलेल्या आहेत. तर मुन्नाबाई यांच्या माध्यमातून चेंडूची व्यवस्था झाली. गणेशजी मोरेश्वर पाटील साहेबांच्या माध्यमातून मोलाचं आर्थिक सहकार्य लाभलं आहे. त्यानंतर जितेंद्र दामोदर पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. कृष्णा लोखंडे साहेबांच्या माध्यमातून जे ग्रुप ग्रामपंचायत पोमनचे विद्यमान सदस्य आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलं आहे. नितीनजी पाटील
साहेबांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य हे लाभलेलं आहे. जाऊया आपण मैदानाच्या बाजूनं जिथे आता सुरुवात होईल ती शेवटच्या षटकाला पहिल्या इनिंगच्या. अक्षय काल थोडासा इंजर्ड झाला होता, क्रॅम्प आला होता अक्षयला. आपण यस गॉन. आदित्य बरफ याची खेळी संपुष्टात आलेली आहे. फलंदाज बाद. तुझी माझी जोडी जमली ग अशी झकास पोरगी पटली. तुझी माझी जोडी जमली ग अशी झकास पोरगी पटली. चला थोडीशी घाई करा, मॅच लगेच सुरू करायचा आहे. आदरणीय सन्मान्य उमेशजी पाटील साहेब नागले गावचे उद्योजक आहेत. उमेश पाटील साहेबांच्या माध्यमातून सुद्धा मुलाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. आदरणीय सन्मान्य विनोददादा हजारे विनोद हजारे उद्योजक आहेत नागले गावचे, सुपुत्र असून उद्योजक सुद्धा आहेत. तर त्यांच्या माध्यमातून सुद्धा मुलाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. तसेच अमित म्हसेकर जे या आयोजनाचा एक भाग आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा मुलाचं आर्थिक सहकार्य लाभलं आहे. अक्षयाचा चेंडू तन्मयाने खेळून काढलाय. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. काय जबरदस्त फटका होता या पहिल्या चेंडू. आपण पाहिलं की तन्मय एक चांगला फलंदाज आहे, समोर दिला होता चेंडूला आणि लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये सरळ खेळला होता चेंडूला बी शेप मध्ये. 6 धावांसाठी षटकार. इथे आपण आता मात्र नटराज पद्धतीने खेळला जातोय चेंडू. फाईन जातोय, भरपूर फाईन जातोय. त्या लॉंग क्षेत्रामधनं शतरक्षक गेला, चेंडूला उचलला आणि फेकतोय. तोपर्यंत 2 धावा सहजतेनं पूर्ण. तिसऱ्या धावाचा प्रयत्न आणि या 3 धावा सहजतेनं पूर्ण होतील. 3 धावेनं धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 28 या धाव संख्येवरती. या ठिकाणी आयोजकांना अजून सहकार्य आलेलं आहे. मला वाटतंय आकाश यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य पाये गावातून आलेलं आहे. त्यानंतर प्रशांतजी म्हात्रे साहेब जे उपसरपंच आहेत विद्यमान पाये ग्रामपंचायतीचे, त्यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य हे लाभलेलं आहे. त्यानंतर सदानंदजी भुरे म्हणजेच बारकेशेड यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य लाभले. दरम्यान हा चेंडू या ठिकाणी ऑन साईडच्या दिशेने खेळला जातो. चेंडूला उचलेल, फेकेल, तोपर्यंत वेळ आणि हा ठिकाणी 2 धावा सहजतेनं पूर्ण. 2 धावेने धावफलक पुढे सरकला गेला. 30 धावा धावफलकावरती लागले जातात. अमित भाई यांच्या माध्यमातून सुद्धा मुलाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलेलं आहे. त्यानंतर विनोद भाई यांच्या माध्यमातून सुद्धा मुलाचं सहकार्य लाभलं आहे. दशरथ दादा वल्वी, तसेच सारिक भाई आणि पद्मनजी शेलका, तसेच या ठिकाणी कृष्णावळी साहेबांच्या माध्यमातून सुद्धा मुलाचं आर्थिक सहकार्य लाभलेलं आहे. ऑकलँड बोल्ड शाफळान क्रॉस खेळायचा होता चेंडू, ती लक्ष नव्हता, जागा बनवली गोलंदाजाने आणि या ठिकाणी यष्टी मात्र वाकवलेले. फलंदाज बाद. धाव संख्या आहे ती म्हणजेच 30 धावा. 4 गडी बाद झाल्यात. मात्र इथे गड्यांना जास्त तवज्जो दिलेलं नाहीये, नाही की महत्व दिलेलं नाहीये. त्यांना माहिती आहे की धावा येणं गरजेचं आहे. जरी विकेट बाद झाले तरी सुद्धा हरकत नाहीये, मात्र धावा येणं गरजेचं आहे. किती चेंडू शिल्लक असतील? आय थिंक शेवटचा चेंडू. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न गुरुनाथ या ठिकाणी होता. चेंडूवरती येतोय अजित आणि जोपर्यंत थ्रो करेल, खराब थ्रो अजित याचा, खराब थ्रो. तर 2 धाव पूर्ण झाल्या. धावसंख्या 32. 33 धावांचं लक्ष. 3 षटकांमध्ये 11च्या सरासरी बनवायच्या त्या धावा. चला मैदानामध्ये लगेच उतरा क्षेत्ररक्षण करण्यासाठी आणि आपण जातोय. आमच्या कॅमेरामॅनला विनंती करतो या ठिकाणी आदरणीय सन्मान्य श्रीमती प्रमिलाजी कोदे विद्यमान सरपंच आहेत, त्यांचा आदर सत्कार या ठिकाणी केला जाईल आमच्या आयोजकांच्या माध्यमातून. तोपर्यंत जाऊया आपण डीजे यांच्याकडे.
मी जितू दादांना तसेच या ठिकाणी विजय दादांना विनंती करेन आणि भरत यांना विनंती करतोय आपण सन्मान करायचा आहे. सत्कार आणि सन्मान केला जातोय या गावच्या विद्यमान सरपंच प्रथम नागरिक प्रमिला सदानंद कोदे यांचा एक शॉल, सन्मान चिन्ह आणि साईबाबांचा शिर्डीचा प्रसाद देऊन त्यांचा आपण सन्मान आणि सत्कार करतोय. त्याबद्दल आपले या ठिकाणी आपण आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेले देवेंद्रजी पाटील साहेबांचा सत्कार सुद्धा आपण करणार आहोत जोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे. देवेंद्रजी पाटील साहेबांच्या माध्यमातून या आयोजनासाठी मोलाच्या 4 ट्रॉफीज आपल्याला लाभलेल्या आहेत आणि नेहमी त्यांचं सहकार्य या आयोजकांना लाभत असतं. पांजू गावातून या ठिकाणी त्यांनी वेळ दिला या स्पर्धेला. मी विनंती करेन विजयदादा आणि किरणजी तुंबडा यांना, किरणजी तुंबडा तसेच विजयजी तुंबडा यांच्या दोघांच्या शुभ हस्ते या ठिकाणी शॉल, सन्मान चिन्ह आणि साईबाबांचा प्रसाद देऊन देवेंद्रजी यांचा आदर सत्कार आपण या ठिकाणी करतोय. देवेंद्रजी असं सहकार्य या आयोजकांना आपल्या माध्यमातून होत राहावं हीच आपल्याला विनंती आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे. आमचे देवेंद्रजी पाटील साहेब पांजू गावचे रहिवासी मात्र या नागल्याच्या आयोजकांना त्यांनी मोलाचं सहकार्य या ठिकाणी दिलंय आणि उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर या 4 ट्रॉफीज त्यांच्या माध्यमातून लाभलेल्या आहेत. तर देवेंद्रजी थँक्यू. चला मॅच आपण सुरू करूया लगेच. येस पंच. येस कमरेच्या वरची हाईट चेक करायची आहे. भीमर चेंडूची हाईट चेक करायची का पंच? येस. फेअर डिलिव्हरी. आदरणीय सन्माननीय चंद्रकांतजी मेढे यांना आम्ही विनंती करतोय आपण स्टेजवरती यावं अशी मी आपल्याला विनंती करतोय. चंद्रकांतजी मेढे स्टेजवरती या. चेंडू हवेमध्ये आहे. तन्मय गोवारी चेंडूच्या खाली. बिग ब्लो. संतोष कोम बॅक टू द डग आउट. पहिला गडी बाद. पहिला गडी इथे बाद झालेला नव्याने बॅटर कल्पेश कोठावले हा मैदानाच्या आतमध्ये इन झालेला आहे.
धावसंख्या पण पाहतोय 4. चौकाराने सुरुवात झाली होती, पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, मात्र त्यानंतर प्रत्युत्तर चोख प्रत्युत्तर दिलंय ते म्हणजे गोलंदाज चेतन बरफ या गोलंदाजाने मॅच जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. आपण पाहतोय 33. 4 धावा लागल्यात, अजून 29 धाव्यांची आवश्यकता आहे. 16 चेंडू आणि 29 धावा. अवलेस मध्ये आपण उचले घेणारा चेंडू आहे, चांगला बाउन्सर इथे हाताला गेला. फुलटॉस चेंडू आहे, इथे देखील मिसटायमिंग झाला. शतरक्षक आहे गुरु. गुरु कडून चुकीची अपेक्षा तुम्ही ठेवू नका, कारण गुरु हा आउटफील्ड मधला एक जबरदस्त शतरक्षक आहे. फलंदाज बाद कल्पेश बॅक टू डगआउट. प्रेम आलाय. पहिल्या बॉलवरती फलंदाजाने आक्रमण केलं, त्यानंतर गोलंदाज प्रत्युत्तर देत असताना यावेळेस बघा इथे देखील संधी आहे. राकेश आहे तिकडे, खूप चांगला झेल, वॉड कॅच, सुपर्ब. बघा झेल पकडलाय आणि आनंद देखील साजरा केला जातोय. त्यांना माहिती आहे विकेटचं महत्व. बघा संध्याकाळचं सत्र चालू आहे, मोठ्या फटक्यानं सुरुवात झालेली आहे, मात्र कनेक्शन प्रॉपर होत नाहीये, टायमिंग व्यवस्थित झुलत नाही आहे. खूप चांगला झेल नक्कीच तिकडे पकडलाय राकेश आणि नक्कीच एफर्ट्स खूप चांगले, मेहनत खूप चांगली इथे घेतली जाते. तन्मयने झेल पकडला, गुरु याने झेल पकडला आणि आता राकेश याने देखील एक झेल पकडलेला आहे. आणि गोलंदाज आता हॅट्रिक वरती आलेला आहे, ऑन हॅट्रिक. खोलवर टबाचा चेंडू, चांगल्या प्रकारे फटका देखील आहे. अक्षय आणि एक धाव कंप्लीट झालाय, अडचणीमध्ये सापडलाय, मात्र फेकी खराब, बॅकअप नव्हता. तेच कारण 3 धावा इथे पलून पूर्ण केल्यात. 4थी धाव पूर्ण होईल का, तर नाही. 3च धावेवरती समाधान मानावं लागेल. या 3 धाब्याने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे, म्हणजे 7 या धावसंख्येवरती 7 रन्स. निर्णायक षटक तन्मय चेतन बरफ याचं. चला राकेश सहकार्य करायचं आहे, चला जास्त वेळ घेऊ नका. सध्या तरी टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा हा संघ जास्त अडचणीमध्ये येताना दिसतोय.
इथे अडचणी जर ते मॅच बघण्यासाठी आलेत त्यांच्या वाढलेल्या आहेत. हृदयाचे ठोके तिकडे जोरतोने वाजायला लागलेत मित्र म्हणेन. रोहित सातवी आपण पाहतोय डोळ्यावरती आपल्याला गॉगल दिसतोय. त्या गॉगलच्या खाली भरपूर दुःख त्यांनी लपवलंय. आपण मागच्या सीझन मध्ये बघितलं होतं की रोहित सातवी याने सर्वात महागडा गॉगल घेतला होता आणि या सीझन मध्ये देखील त्याने महागडा गॉगल घेतलाय. आमच्यापर्यंत माहिती पोहोचली की 3500 असे ते गॉगलची आपण ते रक्कम आहे. भरपूर महागडा गॉगल. एक स्टायलिश खेळाडू आहे रोहित सातवी. सध्या तरी त्याच्या चेहऱ्यावरती आपल्याला चिंता जाणवते. खोलवटाचा चेंडू, चेंडूला खोदून काढलाय. शतरक्षक आहे तिकडे चेतन. फक्त एकच धाव मिळेल. प्रदीप, त्या खेळाडूंची चर्चा जर करायची झाली तर पायापासून डोळ्यापर्यंत चर्चा करावी लागेल. कारण आजकालचे खेळाडू नक्कीच स्वतःवरची जास्त खर्च करायला लागलेले आहेत. मला वाटते काल कृष्णा तारवे यांची कमेंट भरपूर येत होते आपल्याला. अर्थातच किती चेंडू किती धावांची गरज असेल तर चेंडू शिल्लक आहेत अजून सुद्धा. आपण जर पाहिलं तर नक्कीच 11 चेंडू 25 धावा. मॅच अजून सुद्धा आहे कारण की योगेश मैदानामध्ये आहे. मी म्हणेन शेवटपर्यंत खेळावं लागेल या जोडीला. ही जोडी फार महत्वाची आहे टायगर स्पोर्ट्स संघासाठी. राकेश राईट अराउंड द विकेटचा मारा. फुल टॉस. या ठिकाणी आपण पाहतोय की पंचांनी नो ठरवलाय चेंडू. मात्र जाऊया किती धावा मिळतात. नो +2 आल्यात. तर या ठिकाणी रिव्ह्यू घेतला गेलाय पंचांच्या माध्यमातून. या ठिकाणी आम्हाला सूचना आल्या की हा चेंडू रिव्ह्यू केला गेलाय. अर्थातच आपण पाहू शकतो की हा बॉल जो आहे तो आपण थोडासा पाहणार आहोत कुठपर्यंत आहे. नो बॉल. फ्री हिट मिळेल. बघा भरपूर वरती होता. भरपूर वरती. एक पाय क्रीज मध्ये आत होता. एक पाय थोडासा नक्कीच बाहेर होता. तरी सुद्धा जवळजवळ कमरेच्या वर बेंबेच्या वरती हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. धावफलक 9 आणि 2 अशा पद्धतीने एकूण धावसंख्या झाली ती 11. बघा भरपूर वर चेंडू होता. समोरून सुद्धा पाहायला मिळत आहे रिप्लेच्या माध्यमातून. फ्री हिट ऑन साइडला. क्रॅकिंग शॉट. चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. आले आले आले. गाडी रुळावरती आलेली आहे टायगर स्पोर्ट्स संघाची. थँक्यू डीजे. बघा जास्त पंच विनंती असेल एकानेच कोणीतरी गोलंदाजाच्या जवळ या. जास्त टीम मीटिंग घेऊ नका. एकाने कोणीतरी या. जास्त वेळ घेऊ नका. विनंती असेल राकेश आणि त्याच्या संघाला. या ठिकाणी 10 चेंडू आणि 16 धावांची गरज. गाडी रुलावरती आले आहे बघा टायगर स्पोर्ट्स या संघाची. जो एक चेंडू जो नो पडलाय तिकडं मॅच थोडासा टर्न होताना दिसतोय. थोडासा टर्निंग पॉइंट आपल्याला पाहायला मिळतोय. तो वेळ करू नये. वेळ करू नये. विनंती असेल चेतन कृपया करून थोडासा वेळ या ठिकाणी कमी खर्च करावा. अर्थातच अजून एक षटक यानंतर सुद्धा मला वाटते बाकी असेल. म्हणजे एकूण 4 चेंडू या षटकाचे बाकी आहेत आणि मेन गोलंदाजावरती आक्रमण चढवलंय. इथे दोन्ही संघाचे रिव्ह्यू खलास झाले आहेत. लक्षात असू द्या. बॅटिंग साइडने पहिल्या षटकामध्ये रिव्ह्यू घेतला होता आणि या संघाने आता या षटकामध्ये रिव्ह्यू घेतलाय. तर दोन्ही संघाचे रिव्ह्यू समाप्त झालेले आहेत. पहिल्या बॉल वरती घेतलेला संतोष चेक कोणी करायला सांगितलेलं पंच आम्हाला. पहिल्या बॉल तुमचा रिव्ह्यू होता का अंपायरचा? यस थँक्यू. तर टायगर संघाचा नाही तो अंपायरने सांगितलं. तो फक्त सांगतो तुषार. तुषार तुमचा रिव्ह्यू होता का तो? यस. नाही नाही अगोदर संतोष कोण नाही त्याने तो संतोष तुषार सांगतो मैंने घेतलेला.
अजून एक नो आणि चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाजूने. दोन दोन धावा. नो आणि यस नाही रे, तर या धावा किती? 3. नो प्लस 2, 3 धावा. पंच या ठिकाणी आपण पाहू शकता निर्णय जरा लवकर देत जा जेणेकरून आम्हाला इकडे थोडासा कन्फर्म होईल कुठला गोलंदाज वापरला जाईल. आता चेंडू शिल्लक असतील 10 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. मग टायगर स्पोर्ट बिपाडा संघ मला वाटतं या ठिकाणी कोणी खुर्चीवरची उठलं जात आहे. आता पाहूया कोणतरी खुर्चीवरनं उठलंय त्याच्यामुळे काय आता नशीब बदलते की काय पाहूया. कृष्णा भोईर यांनी पुन्हा एकदा बोलवलंय रोहित याला. मला वाटतं आज अजय माळी सुद्धा आलेत. आता जेव्हा फलंदाजी करत होता कामांचा संघ तेव्हा समोरचा जो मंडप आहे त्या मंडपामध्ये जल्लोष होता. आता मात्र मागे तिकडे कोपऱ्यात जे बसलेले छुपे रुस्तम टायगर स्पोर्टचे खेळाडू आहेत ते आता सध्या थोडेसे जोश मध्ये आलेत. कृष्णा भोईर आणि साईनाथ भोईर एका खुर्चीवरती बसून मॅच एन्जॉय करतायत. 10 चेंडू 13 धावांची गरज. फ्री हिट ऑन साइडला गॅप मध्ये चेंडू. चेंडू चाललाय सीमा रेषेच्या बाहेर. चेंडू चाललाय 6 धावांच्या प्रवासाला. षटकार. थँक्यू थँक्यू. बघा कधीपासून शांतता पसरली होती. 3 चेंडू मात्र टाकून झालेत. चेंडू बॉल 3. टाकून झालेत. या षटकातील 3 चेंडू टाकून 3. झालेले आहेत. 3 चेंडूचा खेळ तुम्ही बाकी आहे. पहिला चेंडू सिंगल, त्यानंतर नो, त्यानंतर षटकार, त्यानंतर नो, त्यानंतर हा षटकार. आता मॅच जिंकण्यासाठी 7 धाव्यांची आवश्यकता आहे. चेंडू बाकी आहेत ते म्हणजे 9. बघा कधीपासून खेळाडू कक्षेमध्ये शांतता पसरली होती मात्र षटकार आल्यानंतर थोडासा जल्लोष पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा क्या बात आहे. चांगला चेंडू. चेंडू आलाय चांगला. बीट केला गेलाय. अजून सुद्धा 8 चेंडू शिल्लक आहेत आणि प्रदीप 7 धावांची गरज आहे. मध्ये चेंडू कमी चेंडू जास्त आहेत आणि धावा कमी हव्यात. काय जबरदस्त मॅच. रंगतदार स्थितीमध्ये हा सामना. इथून कुठे जाईल सामना अजून सुद्धा सांगू शकत नाही आपण कारण कामन संघ आणि हे कॅश प्राइज सन्माननीय जयरामजी माळी, सन्माननीय जयरामजी माळी यांच्या माध्यमातून एक कॅश प्राइज दिलं जाईल जर या चेंडूवरती षटकार ठोकून हा सामना जर त्याने संपवला तर. फेअर डिलिव्हरी या ठिकाणी आपण पाहतोय. थोडासा लाईन आम्ही शोधत होतो मात्र चेंडू टर्न झालाय आतमधून टर्न झालाय चेंडू. त्यामुळे अंपायर डिसिजन या ठिकाणी करेक्ट झालाय. 7 चेंडू 7 धावा. 7 चेंडू 7 धावा. आता चेंडू ऑन साइडला खेळायचा होता. चेंडू गेलाय ऑफ साइडला. एकदा पुन्हा दुसऱ्या धावाचा प्रयत्न. क्षेत्ररक्षकाला तन्मय आणि या ठिकाणी आपण पाहू शकता 2 धावा पूर्ण झाल्यात. या 2 धाव्याने धाव फलक मात्र पुढे सरकतो जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 28 या धाव संख्येवरती. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. 6 चेंडू 5 धावा. सामना अजून सुद्धा बॅलन्सिंग आहे मी म्हणेन. बघा या मैदानावरती अगोदर देखील 6 चेंडू 5 धावा झाल्यात. एका मॅच मध्ये 6 चेंडू 5 धावा झाल्यात आणि एका सामन्यामध्ये 6 चेंडू 5 धावा झालेल्या नाही आहेत. आणि हा तिसरा सामना आपण पाहतोय 6 चेंडू 5 धावांची आवश्यकता आहे. काय जबरदस्त मॅच. मात्र योगेश याने आनंद साजरा करण्याचा मौका या ठिकाणी निर्माण केला असं सांगायला काहीच हरकत नाहीये. आणि कारणीभूत ठरलाय तो राकेश गोवारी ज्याने एक्स्ट्रा धावा दिल्यात. बघा 11च रिक्वायर्ड रन रेट होतं आणि 11चा रिक्वायर्ड रन रेट असताना मात्र एक वेळ असं वाटत होता की नक्कीच संतोष कुम झाला, कल्पेश बाद झाला, त्या अगोदर आपण जरा प्रेम बाद झालाय. 3 फलंदाज लवकर बाद झाल्याच्या नंतर
विश्वास नक्कीच निर्माण झाला होता कामन संघाच्या खेम्यामध्ये की एक नक्कीच आमच्या हातामध्ये मॅच आली आहे. मात्र त्यांना कुठे माहिती होतं की कालचा हिरो अजून मैदानामध्ये आहे. योगेश, मला वाटते कालच्या मॅच पाहिल्यात की नाही कामन संघाने, कारण की कालचा हिरो हा योगेश होता आणि आज सुद्धा तो मैदानामध्ये आहे आणि कालचा फिनिशर जो आहे तो मैदानामध्ये आहे. शेवटच्या क्षणी स्टायलिश फिनिश केला होता षटकार मारून अक्षय कोठावले याने प्रदीप, तर त्याला सुद्धा विसरून जमणार नाहीये. 6 चेंडू आणि 5 धावांची गरज आहे. आणि या मैदानावरती 6 चेंडू 5 धावा झाल्यात आणि एका मॅच मध्ये 6 चेंडू 5 धावा डिफेंड देखील झाल्यात. चला पाहूया, पहिला चेंडू फुलर लेनचा होता अक्षय आणि चांगल्या प्रकारे चेंडू इकडून एकदा कंप्लीट झालाय. तन्मय गोवारे इकडे की तिकडे, चेंडू थोडासा आपण पाहतोय चेंडू उचलल्यानंतर थोडस त्याचं देखील चित्र आपण पाहतोय लक्ष विचलित झालं होतं की स्ट्राईक थ्रो किंवा नॉन स्ट्राईक थ्रो, मात्र थ्रो झालाय. नक्कीच प्रदीप पर्याय नाहीये खेळाडूंकडे, क्षेत्ररक्षकांकडे. त्यांना माहिती आहे की चेंडू उचलल्याच्या नंतर फेकायचाच आहे. तन्मय याने चेंडू उचलून नंतर फेकण्याच्या नक्कीच प्रयत्नामध्ये एक चांगला थ्रो केला होता, मात्र थोडासा जो गोलंदाज होता आदित्य तो मागे राहिला होता आणि चेंडू यष्ट्यांच्या अगोदर त्याने गॅदर करण्याचा प्रयत्न केला गेला होता. 5 चेंडू 13 धावा, सॉरी 3 धावा, 5 चेंडू 3 धावा, 5 चेंडू 3 धावांची गरज जिंकण्यासाठी. शुभम या ठिकाणी थोडीशी हसल्यात, मिसकमेंट झाला होता आमच्याकडनं, त्याच्यामुळं थोडासा एन्जॉय करतात शुभम. मात्र प्रेक्षक इथे सामना एन्जॉय करतायत. हा नक्कीच, आणि आपल्या मागे बसलेला जो टायगर संघाचा खेळाडू आहे तो सुद्धा थोडासा प्रेशर मध्ये वाटतोय. बॅक टू द बॉलर, बॅक टू द बॉलर प्रदीप. इथे मॅच की कॅच, काय गेलंय हातात ना. बघा मी तर म्हणेन हा मॅच सोडलाय आदित्यने. थोडस कठीण होतं, मात्र पकडायला हवं होतं. हा जे चेंडू जर पकडला असता कदाचित विकेट देखील मिळाली असती आणि एक चेंडू निर्धाव देखील आला असता. कदाचित 1 बाउंस चेंडू कॅरी झाला असता, मात्र चेंडू निर्धाव आला असता. मात्र एक धाव देखील मिळाली, स्ट्राईक देखील रोटेट झाली आणि आता योगेश 4 स्ट्राईक वरती आलाय. 4 चेंडू 2 धावांची गरज आहे. 4 चेंडू 2 धावांची गरज. मुकेश बीज सुद्धा जॉईन झाले टायगर स्पोर्टच्या खेम्याला. 4 चेंडू 2 धावा पाहणं गरजेचं आहे. लक्ष समोर दिसतंय दोन्ही संघांना. हो 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 हो, व्हॉट अ बॉल. आता 3 चेंडू आणि 2 धावांची गरज प्रदीप. एक चेंडू डॉट आलाय इथे. मात्र योगेश जो कालच्या दिवसामध्ये हिरो ठरला होता, काय घडेल हे अजून सुद्धा सांगू शकत नाहीये. एखादा लेदरचा मॅच व्हावा आणि त्या लेदरच्या मॅच मध्ये उत्सुकता सिगेला पोचावी, तशा पद्धतीने टेनिस विश्वामध्ये सध्या मॅचेस होताना पाहायला मिळतात. 3 चेंडू 2 धावांची गरज. कशा पद्धतीने या ठिकाणी आदित्य गोलंदाजी करेल, कसा फेस करेल या चेंडूला. व्हॉट अ बॉल. बघा मॅच अजूनही संपला नाहीये. आता पुन्हा एकदा चिंतेचं वातावरण खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळत आहे. कामन संघ आता जल्लोष करतोय. चेंडू टाकून झालेत 4, 2 चेंडू आणि 2 धावा. मॅच पुन्हा एकदा बनवलाय. काय सुंदर मॅच रंगलाय मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय साई आधार नागले आयोजित साई आधार चषक. साईचा आधार कोणाला मिळतोय पाहणं गरजेचं आहे. साई मात्र टायगर स्पोर्ट संघामध्ये सुद्धा आहे. होल सरळ खेळला चेंडू, चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी आणि जयराम माळी यांच्या माध्यमातून हा 500 रुपयाचा मानकरी ठरला योगेश. मी म्हटलं होतं की कालच्या दिवसाचा हिरो मैदानामध्ये आहे योगेश माळी आणि त्याने दाखवलाय क्लासेस परमनंट फॉर्म इज टेम्पररी.